नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे बुधवार आणि आता संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते मी. करेक्ट 6 वाजलेले संध्याकाळचे आणि आमचा दूधवाला पण येऊन गेला. चालूच गुडियाने दूध आणलं. तर घरातले सर्व कामं झाले माझे संध्याकाळचे. आणि ना मी बटाटेसुद्धा बॉईल करून ठेवलेले. मला जायचं आहे बुधवारच्या बाजारात. सकाळी काही बाजार करता आला नाही मला आणि गुडियाला पण क्लासला सोडायचं आहे मला. गुडियाचा क्लास पण तिकडेच आहे आणि कृष्णा गेला आहे दातांच्या दवाखान्यात. बटाटे लावून दिलेले आणि घरातले सर्व कामं झाले माझ्यावालं. तर चला, गुड्या राणी झाली आहे तयार. इथं ती बघ, तिची चालली धावपळ. तिला असं वाटतं केव्हा जाणार मी आणि काही नाही आहे बघा, तिची चालली आहे धावपळ. तर पाण्याची बॉटल भरली का? तर बाजारात गेलेली होती आणि बाजारातून आली मी आता. आणि आता 8-8:30 वाजून गेलेले आणि आम्ही आणले मासे. तर माशांचा प्रकार आहे लालपरी, हे बघा एवढे काय. आणि भाजी नाही आवडत आम्हाला, तर फ्राय करून देते यांना. कृष्णाला बी आवडता आणि यांना पण. एवढे नाही आवडत, पण 1-2 पीस सर्वजण खाता. गुड्या काही खात नाही, मी खाते. एक किंवा 1.5 पीस मी खाते आणि यांना आवडता. पण आम्ही खात नाही म्हणून ते पण आणत नाही आणि ते पण खात नाही. तर आता मग यांना म्हटलं घेऊन घ्या. आहे तर लगेच श्रावण महिना चालू होऊन जाईल तर तुम्हाला खायला भेटणार नाही. तर म्हटलं म्हणे ठीक आहे. मग त्यांनी घेतले 1 किलो. हे बघा. तर चला, मी पूर्ण तयारी करून ठेवलेली, हे बघा. आणि आपण काय काय साहित्य टाकणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. मासे ना स्वच्छ धुवून घेतले आणि यांनी धुवून दिले मासे. मला काही धुता येत नाही आणि ते व्यवस्थित क्लीन करून त्यांनी हे करून घेतलेले. तरी राहून गेलं थोडंफार तरी. आणि आपण पहिले ना हळद टाकू. हळद टाकून घेते मी. नमक टाकते. आणि आपण हे नाही, इथे ना जिरं आणि लसूण कुटून घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतली आहे. तिखट घेते मी. आणि आपण घेऊ आता बेसन पीठचा 1 चम्मच टाकून घेतला. आता परत टाकून घेऊ आपण. आणि पहिले टाकून बघायचं, लागलं तर टाकू आपण. इथे घेते मी रवा पण मी. आणि आपण हे ना बिना पाण्याचा जयाला लावून घेऊ. पहिले पाणी लागलं तर टाकायचंय आपल्याला, कारण की आपण ना पाण्याने धुतलेलं राहतं ना, तर तेच पाणी सुटतं. नमक वगैरे लावलेलं राहतं. तर आपण हे ना थोडं किंचित असं पाण्याचा उतळा देऊ. असं पाणी टाकून घेऊ व्यवस्थित. आणि व्यवस्थित लावा, कारण की त्यांचे ना काटे लागतात. जे मोठे मोठे काटे ना ते हाताला लागतात. आणि प्रत्येक मासाला लागायला पाहिजे. आणि आपण काय करू आता, 5-10 मिनटं आहे ना त्यांना चांगलं 15 मिनटं मुरू देऊ. झाकून देते मी. आपोआप त्याचं पाणी सुटेल आणि व्यवस्थित ते मुरून जातील. नमक वगैरे लागून जाईल आपलं त्यांना. हे बघा, मी आता झाकून देते आणि हा पसारा पूर्ण आवरून घेते. मी ना बटाटे सुद्धा टाकलेले होते. तिथून येईल म्हटलं मुलांना काहीतरी करून देईल. तर आता आमचं आलं ते माशांवरती आणि
सकाळचे 2-3 पराठे पडलेले त्याच्यावरतीच होऊन जाईल. जर म्हटली गुड्या तर चुरून तिला एक वडापाव करून देईल. आणि सकाळी मुलांना मग मी दाबेली वगैरे काहीतरी करून देईल. पाव वगैरे सर्व आणलेलं आहे मी. आणि आता आहे ना काढून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवून घेते मिक्स करून. तर 15-20 मिनिटं झालेले आहे आपले. आणि मी किचन वगैरे सर्व क्लीन करून घेतलं. बटाट्यांचे पण छिलके वगैरे काढून घेतले. आणि आता आपण कढई ठेवू. मासे फ्राय करून घेऊ आपण. कढई ठेवते मी. तेल टाकते तिच्यात. तेल टाकून घेते. हे बघ. आणि जास्त तेल टाकायचं नाही आपल्याला. ते तेल वाया जातं त्याच्यामुळे. लागलं तर आपण ताट घेऊ. ताटमध्ये ना रवा काढून घेऊ. रवा काढून घेते मी. आणि आपले मासे झालेच ते बघा किती पाणी सुटतं त्याला. आणि पूर्ण याला व्यवस्थित असे मिक्स झाले. परत आपण एकदा त्यांना उलटे सुलटे करून घेऊ. आणि आपलं आणि हा मस्त हे ना रव्यामध्ये आपण टाकून मस्त व्यवस्थित आणि व्यवस्थित सांभाळायचं. हाताला काटा लागला माझ्या. बस 3 पीसच टाकू आपण. तेल आपलं जेवढं आहे तेवढं. त्यांना आपण येणार व्यवस्थित असं हलक्या हाताने आणि खायला इतकी छान लागतात ना. खूपच छान लागतात. क्रिस्पी होऊन जाता. परत त्याच्यात ना सर्व फ्लेवर येतात. अद्रकचं परत आपण बेसन पीठ टाकलेलं राहतो. रवा खूप छान असा. आणि बघा आपल्या कढईला आहे ना अजिबात असं लागत नाही काही नाही. तर बघा आपले झालेले मासे आपण काढून घेऊ आता व्यवस्थित एक एक करून. तर परत मी आता हे दुसरे लावून घेते. तर आपले ना सर्व मासे तळून झाले आणि आपण मस्त त्याच्यावरती टाकू कोथिंबीर. तर सर्व मासे मी ना तळून घेतले आणि इकडे आपलं दूध बी गरम झालं आहे एका साईडला आणि इकडे ना
बटाट्याचं मिक्स पण करून दिलं कृष्णाच्या पप्पाने. चाकू कसा लावून दिला त्याला, खेळत होते ते. तर हे बघ मासे. तर भाजीपाला आणलेला आहे आणि मी तसाच ठेवलेला आहे बघा, काहीच काढलेलं नाही आणि पटकन स्वयंपाकला लागली. तर आता बघा 9 वाजून गेले, 9 सव्वा 9 झाले. इकडे आणलेली होती जिलेबी, तर ती त्यांनीच काढून ठेवली. मी काम करत होती तोपर्यंत. गॅस बंद करते. ते 2-3 डोके होते ना, ते डोके मी त्याच्यात कोणी खाणार नाही म्हटलं, तरी पण मी लावून दिले होते ते. आणि आपले एवढेच बस झाले, तर ते डोके त्याच्यात काही राहत नाही, पण लावून दिले. मसाला वगैरे लावलेला होता. आणि बघा पावची लादूसुद्धा आणलेली होती. तर आता सकाळी मुलांना दाबेली करून देईल. शक्य राहिलं तर व्हिडिओ टाकेन, नाही तर मग नेक्स्ट टाईम मी तुम्हाला दाबेली शिकवणार. आणि आता चला जेवण करतो मस्तपैकी, आणि यांच्यावरतीच आमचं पोट भरून जाईल. आणि पराठे पडले 2-3, ते घेऊन जाते मी आता. काही जिलेबी वगैरे त्याच्यावरतीच पोट भरून जाईल आमचं. चला बेटा, तर मी ना खाऊन पाहते कसे झाले तर.